मित्रांनो नमस्कार। आजची जी कहाणी आहे ब्रिटनमधील नॉर्विच येथील ॲडम लोपेजची आहे। ज्या 39 वर्षीय युवक आहे त्या युवकाला 11 करोड रुपयाची लॉटरी लागली आणि ही 11 करोड रुपयाची लॉटरी लागल्यानंतर ॲडमचं जणू आयुष्यच बदलून गेलं आणि त्याला जी नोकरी होती मित्रांनो तर त्याने ती नोकरी सोडली आणि मग आपलं जे जीवन आहे ते ऐशो आरामात जो आहे ते ॲडमने एकंदरीत आपलं जीवन ऐशो आरामात घालायला सुरुवात केली। मग त्यानंतर काही दिवसानंतर पार्टी करणे आणि पार्टी करण्यासोबतच मद्यपान करणे हे 3-4 महिने त्याचं जीवन जे आहे तर तो जगत होता। मग यानंतर त्याचं जीवन जे आहे ते रोल कोस्टर सारखंच झालं आणि आपल्या आयुष्यात त्याला असं लक्षात आलं नंतर की पूर्ण ॲडमची तब्येत जी आहे मित्रांनो ती आता खालावलेली आहे। तो मरणाच्या दारात आज ॲडम जीवन जगतो आहे। मग यावरून आपल्या असं लक्षात येतं की कुठलंही बाब ज्या वेळेला एखादा आपल्याकडे पैसा येतो किंवा अशा अचानक सडनली आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतात तर अशा वेळेला एक आपण सामंजस्यानं वागायला पाहिजे। अवास्तव खर्च हा त्याच्याकडून झाला हे त्याने स्वतःही कबूल केले आणि आपले आयुष्य मित्रांनो आज तो मरणाच्या दारात पोहोचलेला आहे। म्हणून यामधून आपण आपलं आयुष्य कसं जगावं आणि आपलं आयुष्य जगत असताना एकंदरीत ह्या अशा वाईट सवयीकडे जाता कामा नये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे।